स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपल्या एन ग्राफिक्स म्हणजेच अनुज नायक नवरे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनेलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आपला गणेश उत्सव मंडळ लोगो डिझाईन याच्यावरती आहे आणि सर्व काही आपण एडिटेबल स्वरूपात दिलेले आहे या लोगोमध्ये. तर लोगो हा एकदम खतरनाक अशा पद्धतीचा आहे, न्यू लोगो डिझाईन आहे. तर तुम्ही याची क्वालिटी म्हणजे पाहू शकता, कुठेही झूम केल्यानंतर फाटत नाही, क्वालिटी कुठेही लूज होत नाही याची. तसेच या शेपचीही कुठेही क्वालिटी कमी होत नाही, कारण की झूम केल्यानंतर आपण ती सेव्ह कसा करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. की सेव्ह केल्यानंतर लोगो एकदम क्वालिटीत सेव्ह कसा करायचा, सेव्ह केल्यानंतर झूम केल्यानंतर कुठेच फाटणार नाही तुमचा लोगो. अशा पद्धतीने जर सेव्ह केला पिक्सल लॅब ॲपमधून तर नक्कीच तुमचा लोगो एकदम हाय क्वालिटीमध्ये सेव्ह होणार आहे. तर आपला थंबनेल पाहू शकता, गणेश मंडळ लोगो एडिटिंग मटेरियल प्लस PLP फाईल, असं मी तुम्हाला मटेरियल आणि PLP फाईल म्हणजे हा लोगो सोडून तुम्हाला आणखीन कोणतं जर क्रिएट करून दुसऱ्याला द्यायचं असेल म्हणजे त्याच्याकडून तुम्ही पैसेही कमवू शकता हे मटेरियल वापरून तुम्ही. तर अशा पद्धतीने काय सर्व काही एडिटेबल स्वरूपात मी तुम्हाला लोगो डिझाईन दिलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, आता आपल्याला पिक्सल लॅब ओपन करायचं आहे. पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर तर पहिल्यांदा तर तुम्हाला ही जी काय PLP फाईल आहे ती ॲड कशी करायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा तर आता आपल्याला 3 सर्कल दिसतील, मी लॉंग प्रेस करून दाखवत आहे. 3 सर्कल दिसतील, त्याच्यावरती क्लिक करा आणि माय प्रोजेक्ट किंवा तुम्ही वरच्या बाजूला 3 डॉट्स दिसतील त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ओपन PLP फाईल याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस येईल. तर आपण भरपूर असे लोगो डिझाईन केलेले आहे, जसं की कंस्ट्रक्शन लोगो डिझाईन. तर तुम्ही पाहू शकता हे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर कंस्ट्रक्शन लोगो डिझाईन तसेच ग्राफिक्स डिझायनिंग लोगो एडिटिंग. आपल्या चॅनलचा जो लोगो आहे तो याच ॲपमध्ये आपण लोगो तयार केलेला आहे. सर्व काही एडिटेबल स्वरूपात मी तुम्हाला दिलेला आहे, पाहू शकता. पूर्णपणे एडिटेबल मटेरियल आहे, आपण जो काही दिलेले मटेरियल आहे. अशा पद्धतीने ही शेपची जी इमेज आहे एकदम क्वालिटी वास शेपची इमेज आहे ती मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे पुढील व्हिडिओमध्ये. तर आता आपल्याला PLP फाईल ॲड कशी करायची हे तुम्हाला सांगणार आहे मी. तर नक्कीच आता .plp याच्यावरती क्लिक करा चौकोनी बॉक्समध्ये आणि तुमची जे काही डाउनलोड या सेक्शनमध्ये लॉंग प्रेस करून दाखवत आहे, डाउनलोड या सेक्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची PLP फाईल तिथे दिसून जाईल. गणेशोत्सव लोगो 1 असं आपल्या PLP फाईलचं नाव आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जे काही PLP फाईल आहे ते ओपन होऊन जाईल. आता आपण आपल्या लोगोमध्ये येऊ. लोगो हा एकदम खतरनाक असा झालेला आहे आणि क्वालिटीचा लोगो, एकदम क्वालिटीबाज लोगो, ज्यामध्ये सर्व काही एडिटेबल स्वरूपात मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. कोठेही PNGचा वापर केलेला नाही, तरी रिकवर काय होत नाही. हा लोगो तयार करत होतो भावांनो. तर ओके, आपण डायरेक्ट माय प्रोजेक्टमधून ओपन करूया. असा एक लोगो आहे. आता मी बॅकग्राऊंड ॲड करून घेतो. जो काय बॅकग्राऊंड आहे तो पिक्सल लॅब ॲपमध्ये लागणार आहे, ती मी तुम्हाला बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केलेला आहे. अशा पद्धतीने काही आपण एक बॅकग्राऊंड तयार केलेला आहे, ज्यामध्ये गणेश उत्सव मंडळ लोगोच्या पाठीमागे हे बॅकग्राऊंड अशा पद्धतीने सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर याला पूर्णपणे खाली खेचून घ्यायचं आहे आणि याच्या मागे लावायचं आहे. आता राहिला विषय म्हणजे ही PLP फाईल एडिटेबल आहे, तर ती एकता गणेश
तुम्हाला एकता नाव काढायचं आहे. एकता नाव खोडल्यानंतर त्या जागी तुमच्या मंडळाचं नाव टाकायचं. जसे की आता गणेश मंडळाचं नाव कोणते असेल बरं, हनुमान गणेश मित्र मंडळ असे जर असेल तर एकता काढून तिथे हनुमान गणेश मित्र मंडळ हेच फक्त तुम्हाला एकताच काढायचं आहे. किंवा विराज गणेश मित्र मंडळ असेल तर फक्त एकता नाव काढा आणि त्या जागी विराज हे नाव टाका. तर हे एडिट कसं करायचं मी तुम्हाला ते सांगणार आहे. तर पहिल्यांदा सर्व जे काही लॉक आहेत ते काढून घ्या. फक्त टेक्स्ट जे आहेत त्याचेच लॉक काढा आणि तुम्ही अशा पद्धतीने जे काय हाईड करून पाहू शकता. कोणते शब्द हाईड होत आहेत व आपल्याला कोणते बदलायचे हे ते लगेच समजून जाईल. त्याला लॉक लावून टाका. अशा पद्धतीने आपला एक लोगो तयार झालेला आहे. हे ते नाव बदलायचं आहे. एकताच्या जागी आपल्याला दुसरं काही नाव टाकायचं आहे. तर तुम्हाला लागणार आहे याचा युनिकोड काढण्यासाठी तुम्हाला जर हा फॉन्ट इन्फिनिटीचा फॉन्ट वापरलेला आहे मी, तर तुम्हाला जर याचा युनिकोड काढण्यासाठी तर तुम्हाला पहिल्यांदा तर याच्यावरती गुगलला सर्च करायचं आहे इन्फिनिटी फॉन्ट कन्व्हर्टर. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली जी काय वेबसाईट पहिली दुसरी येईल त्याच्यावरती क्लिक करून तुमचा युनिकोड काढून घ्यायचा आहे आणि युनिकोड काढल्यानंतर इथे पेस्ट करून द्यायचं आहे. हे फेकता आहे का नाही, फेकता तो युनिकोड असल्यामुळे उलट होत असते, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. त्या जागी मी दुसरे नाव टाकतो. अशा पद्धतीने मी तुम्हाला दुसरे नाव सेट करून दाखवत आहे. हे नाव खूपच मोठे झालेलं आहे. तर त्यामुळे हे जे नाव आहे एवढे खुडून त्या जागी स्पेस द्यायचा आहे. 1 मिनिट. अशा पद्धतीने युनिकोड तुम्ही तयार करून तुमच्या लोगोसाठी वापरू शकता. एकदम क्वालिटी बाज. आता याला सेट करण्यासाठी ह्याची जी काय 2 ह्याच्यामधील साईज आहे तर जस्ट मी तुम्हाला दाखवत आहे की कशा पद्धतीने ही सेट करतात. तर अशा पद्धतीने फक्त दाखवत आहे. त्यामुळे तुम्हाला समजलं असेल किंवा तुम्ही वापरत जर असाल तर तुम्ही हे गणेश मित्र मंडळाचा लोगो आहे तो नक्कीच क्रिएट करू शकता. आणि भेटूया अशाच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. AN ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.